हॅलो एव्हरीवन. ही गीता आणि हा केम्या. केम्या त्याचं टोपण नाव सौरभ आहे. हा सौरभ किनरे. टोपण नाव पुणे तिथं किती ऊन आहे. हा ऊन तर आहे बाई, पण काय उन्हात काय करायचं मग? थंड काहीतरी खायला नसतो का? बरोबर थंड काहीतरी थंड खाऊ आणि थंड पिऊया. अरे पण आपण मस्तानी दोघं सगळं खाऊया, पण आपण दोघंच नको जायला, या सगळ्यांना घेऊन जायला. येते ना मग? केम्या कोणत्या कर्माचं फळ भोगतोय हे? स्टॅच्यू ऑफ शक्ती. दोनों भी बहुत अच्छा है. एकदम भारी. नीरा ट्राय करा नीरा. अशा तऱ्हेने गेट सेट गो म्हणत आमच्या प्रवासाचा प्रारंभ झाला. तर सुरुवातीला आम्ही पत्रे मारुती चौकाजवळ असणाऱ्या हर्षवर्धन कोल्ड्रिंक्सच्या इथे गेलो. इथे नेहमीच खूप जास्त गर्दी असते. मी इथे लहानपणापासून येते. इथे सरबत, सोडा, नीरा असे विविध प्रकार इथे मिळतात. आणि तुम्ही बघताच आहे इथे कसा प्रशांत सब्जा टाकतोय पायनॅपल ज्यूसवरती. आणि आम्ही त्यासोबतच पेरू सोडा आणि नीरासुद्धा ट्राय केली. पायनॅपल ज्यूस तर चांगला होताच, त्याचबरोबर नीरासुद्धा खूप छान होती. तुम्ही इथे नीरा नक्की ट्राय करा. पण पेरू सोडा तिथं तुम्हाला केम्याच्या तोंडाकडे बघून कळतच असेल की पेरू सोडा कसा आहे ते. सोडा ट्राय मत कर नाही तर का. गॉड ब्लेस मी. आता सरबत पिल्यावर आम्ही निघालो होतो आईस्क्रीम खायला. त्यासाठी आम्ही गेलो होतो बुधवार पेठच्या इथे असणाऱ्या गुजर कोल्ड्रिंक हाऊसमध्ये. यांचे विविध ठिकाणी ब्रँचेस आहेत, जसं की हडपसर, सातारा रोड. इथे वेगळ्याच प्रकारचा माहोल होता, एकदम जुन्या काळात टाईप हे होतं. आणि तुम्ही बघू शकता की तुम्हाला बघितल्यावरच कळेल की हे किती जुनं आहे. आम्ही तिथे स्पेशल फालुदा घेतला आणि बाजीराव मस्तानी ट्राय केली. त्याची चव वेगळीच होती, मजा आली खायला. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते खाल्ल्यावरती पोट एकदम पॅक झाल्यासारखं वाटलं नाही, हलकं हलकं वाटलं, त्यामुळे मस्त वाटलं. अलर्ट, पुढचा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमच्या रिस्कने पुढचा व्हिडिओ बघा. कारण तुमच्यासमोर आता बनणार आहे शाही ड्रायफ्रूट कुल्फी मस्तानी. आणि ही इथली स्पेशलवाली मस्तानी आहे. मी असं का म्हणते हे तुम्हाला ही मस्तानी पूर्ण झाल्यावर कळेलच. मी पहिल्यांदाच अशी एवढी मोठी मस्तानी खाल्ली आणि तो अनुभव खरंच चांगला होता. तुम्ही नक्की इथे जा आणि ही मस्तानी ट्राय करा. त्यासोबतच फालुदा आणि बाजीराव मस्तानी सुद्धा चांगली होती. आणि ह्यांच्या मस्तानीमध्ये असं काय वेगळं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं आहे. अरे ही मस्तानी बघून कोणाच्या तोंडाला पाणी नाही सुटणार? खरं सांगा मला कमेंटमध्ये प्लीज. चला पटकन खाऊयात फास्ट. मला तर भीतीच वाटते खायची. केम्या कशी आईस्क्रीम? केम्याला मला उत्तर पण द्यायचं नाहीये, एवढा बिझी येतो खाण्यात. बेस्ट ड्रायफ्रूट. चला आता पुढच्या स्पॉटला जाऊयात. आता आम्ही आलो आहोत फलाहारमध्ये. कदाचित तुम्हाला माहिती असेल याच्या बऱ्याच ठिकाणी ब्रांचेस आहेत. FC रोड, विमाननगर, खराडी, औंध, पौड रोड अशा विविध ठिकाणी. आम्ही घेतला आहे स्क्रू ड्रायव्हर मॉकटेल. येस, यू हर्ड इट राईट, स्क्रू ड्रायव्हर. तर त्याची चव चांगली होती. मँगो ब्लास्टची चव प्राईसच्या मानाने ठीक होती. चिअर्स. हा आहे इथला फेमस जामुन शॉट. जामुन शॉट इज शॉर्ट एंड फ्लेवर. चलो अब हम निकल पडे हे सॉफ्टी खाणे. त्यासाठी आम्ही आलो आहोत FC रोडवरती क्रीम कॅलिफोर्नियामध्ये. तिथे मिल्कशेक, आईस्क्रीम आणि सॉफ्टीज आहेत, पण सगळ्यात जास्त सॉफ्टीजसाठी ते फेमस आहे. हाऊज इट? I feel like a dog after having vanilla ice cream. My heart is so full. Oh. This is my biryani. Oh my god. And this is what I'll live for. इथे आम्ही चॉकलेट, व्हॅनिला, चॉको व्हॅनिला असे वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टीज ट्राय केले आणि छान होते ते.
एक्सक्यूज मी. हो तुम्हीच. तुम्हाला जर गीताच्या मनातलं जाणून घ्यायचं असेल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. त्याच्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ कधीच चुकवणार नाही. आता आम्ही आलो आहोत आईस्क्रीम खायला किगामध्ये. आता किगाच्या ब्रांचेस बऱ्याच ठिकाणी आहेत पुण्यामध्ये आणि इथे मिल्कशेकपासून ते आईस्क्रीमपर्यंत वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. आम्ही सगळ्यांनी वेगवेगळ्या व्हरायटीज ट्राय केल्या. काही जणांना ते आवडलं तर काही जणांना नाही आवडलं. तुम्ही नक्कीच इथे जाऊन एखादा नवीन आयटम इथे ट्राय करू शकता आणि तुम्ही जर इथे जाऊन आला असेल तर तुम्हाला ते कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला माहिती का आम्ही फिरत फिरत खराडीमध्ये कसं पोहोचलो ते आम्हाला कळलंच नाही. आता आम्ही खराडीच्या शिंदे डेअरीमध्ये आलो आहे. तिथे विविध प्रकारचे डेअरी प्रोडक्ट्स मिळतात. इथे मी खूप लहानपणापासून इथे जाते. इथली लस्सी खूप फेमस आहे, पण आता त्यांनी विविध चाट आणि छोटं स्नॅक्स असं सुरू केलेलं आहे. आईस्क्रीम, फालुदा वगैरे सुद्धा सुरू केलेलं आहे. तर आपण ते सगळं ट्राय करणार आहोत. आम्ही इथलं चाटसुद्धा ट्राय केलं. तर खरं बघायला गेलं तर इथला चाट मला काही जास्त आवडला नाही. पाणीपुरी तर एकदमच खारट होती आणि मेन म्हणजे दही वडा जो इथला फेमस आहे त्याचीसुद्धा मला चव एवढी आवडली नाही. दही कचोरीची चव छान होती, दही चाटची चवसुद्धा छान होती. तुम्ही इथे आलात तर दही चाट नक्की ट्राय करा. माझ्या बहिणीला तो आवडला. आता आम्ही थंड थंड कूल होण्यासाठी मँगो मस्तानी आणि स्पेशल फालुदा ऑर्डर केला होता. हे दोन्ही पण दिसायला खूपच भारी होते. असं वाटतं की कधी हे खातीये. सगळ्यात आधी मी मँगो मस्तानी ट्राय केली आणि त्याची चव छान होती, पण त्याच्यापेक्षा जास्त चव मला फालुद्याची आवडली. फालुदा मला इथला वेगळा वाटला. सो तुम्ही इथे आला की फालुदा नक्की ट्राय करा. तुम्ही खराडीला आल्यावरती तुम्हाला काहीतरी थंड खायचं असेल तर तुम्ही इथे शिंदे डेअरीमध्ये नक्की या. इथली लस्सी आणि फालुदा ट्राय करा. काय मग मंडळी, हे थंडगड स्पॉट्स बघायला मजा आली ना? गेट रेडी फॉर नेक्स्ट व्हिडिओ. इथे मग आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राइब करा. ओके. वीडियो अभी खत्म नहीं हुआ मेरे दोस्तों, ब्लूपर्स अभी बाकी है. खरंच चांगलं आहे का? चांगलं आहे का वाईट आहे? मग आता कसं वाटतंय? गारगार वाटतंय. कसं वाटतंय? गारगार आहे का? स्नेहल कसं वाटलं तुला? मध्ये गेलो कैसे टेस्ट है? एकदम भारी, मतलब बहुत अच्छा. आता तू बघ. कंटिन्यू मल्हार मधलं फेमस आहे शॉर्ट. फर्स्ट टाइम अँड लास्ट टाइम. Vote for Choco, like vanilla flavor tea. Oh my god. Apple.